पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे तसेच खासदार ओमराजे निंबाळकर साहेब व आमदार कैलासजी पाटील यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याबाबतचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा रितसर असा जाहीरनामा आज आम्ही आपल्या समक्ष या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आपण चर्चा करावी अशा प्रकारची विनंती मी आमदार कैलासजी पाटील व त्यानंतर सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांना करतो। धाराशिव जिल्हा परिषदेची 7 तारखेला जी निवडणूक आहे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बहुतांश ठिकाणी या दोन पक्षाची आमची युती आहे। या माध्यमातून शिवसेना जिल्हा परिषदेच्या 44 जागा लढते आणि पंचायत समितीच्या 86 जागा लढते। यासाठी जिल्हा परिषदेच्या बाबतीतला जो आमचा पक्षाचा जाहीरनामा आहे आज आम्ही प्रसिद्ध करतोय, वचननामा प्रसिद्ध करतोय। यात जे मुद्दे आहेत त्यात आमचा जाहीरनामा किंवा वचननामा आपण ज्यांना म्हणतोय जिल्हा परिषदेची जी मूलभूत कर्तव्य आहेत आणि सर्वसामान्य नागरिकाच्या ग्रामीण भागातल्या नागरिकाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या ज्या गोष्टी आहेत, जिल्हा परिषद शिक्षण विभाग असेल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, याच्या माध्यमातून ज्या मूलभूत गोष्टी हे जिल्हा परिषदेने आजपर्यंत करणं आवश्यक होतं किंवा रोजच्या जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीचा आमचा वस्तुनिष्ठ असा आमचा वचननामा आहे। कारण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मूलभूत कर्तव्य जिल्हा परिषदची ते पार पाडण्यासाठी, त्या सुधारणा होण्यासाठी आम्ही काय काय करणार आहोत हे आम्ही या जाहीरनाम्याच्या वचननाम्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जनतेला वचन देतोय। आम्ही सगळ्यात महत्वाचं जिल्हा परिषद सगळ्यात महत्वाचं काम असतं शिक्षण। ग्रामीण भागात शिक्षणाची धुरा ही जिल्हा परिषद शाळा माध्यमातून घेतली जाते आणि आपण बघतोय की कुठल्याही पालकाचं स्वप्न असतं की आपली लेकरं चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत, त्या ठिकाणी त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, स्पर्धेच्या जगात आपली लेकरं टिकली पाहिजेत। यासाठी शेतकरी असेल, शेतमजूर असेल, छोटा व्यावसायिक असेल, हे इंग्रजी माध्यमाकडे त्या विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होते आणि पटसंख्या कमी झाल्यामुळं परत शिक्षकांची संख्या कमी होते आणि एक एक जिल्हा परिषद शाळा शासनाचं धोरण बघितलं आपण तर जिल्हा परिषद शाळा बंद पडायचं धोरण। मग ह्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिकाला आपली मुलं जर इंग्रजी माध्यमात शाळेत घालायची मुलं तर त्यांची फीस ती ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची फीस असते। त्यामुळे आम्ही सगळ्यात महत्वाचं पहिलं काम जे असणार आहे आमचं की ज्या पद्धतीनं दिल्ली मॉडेल अरविंद केजरीवालांनी शाळेचं केलं होतं त्याच पद्धतीने शाळा जिल्हा परिषद आम्ही विकसित करणार। त्यामुळे कुठल्याही सर्वसामान्य भागात माणसाच्या लेकराला इंग्रजी माध्यमात शाळेत ऍडमिशन घ्यायची गरज भासणार नाही, हे आमचं पहिलं काम असतं। त्याचबरोबरीनं आपल्या जिल्ह्यात आपण बघतोय की 500 पेक्षा जास्त धोकादायक वर्गखोल्या आहेत। जीव मुठीत घेऊन तिथं विद्यार्थी, शिक्षक हे तिथं शिक्षण द्यायचं काम करणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। एकही वर्गखोली धोकादायक राहणार नाही किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला जीव मुठीत घेऊन आपलं शिक्षण घ्यावं लागणार नाही, ही प्राथमिकता आमच्या राहणार। मी सुरुवातीला मूलभूत ज्या गोष्टी आहेत, आम्ही मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या मूलभूत गोष्टी आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, योग्य रीतीनं पार पाडली जावी यासाठी आमचा हा वचननामा असतो। परत सगळ्यात महत्वाचं दुसरा जो मुद्दा आहे की आपण बघतो की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची एक योजना आहे
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला तर त्याला या योजनेच्या माध्यमातून मदत मिळू शकते. पण शेतमजुरासाठी राज्य सरकारची कुठलीही योजना नाही. एखाद्या शेतमजुराचा मृत्यू झाला तर त्याला कुठलीही शासनाकडनं मदत मिळू शकत नाही. त्यामुळे आम्ही ठरवलंय, ज्या आपल्या जिल्ह्याचे नेते आणि ज्यांनी शेतकरी शेतमजुरांसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं असे भाई उद्धवराव पाटील यांच्या नावानं एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा पहिला असेल जिल्हा की त्या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील शेतमजूर विमा योजना त्यांचा विमा आम्ही उद्धवरावांच्या नावानं एक योजना काढून त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य सुरक्षित करण्याचं काम हा संकल्प आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतमजुरांना देतोय. कारण त्या शेतमजुरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना कुठलीच मदत मिळत नाही. अशा वेळेस त्यांच्या पश्चात त्याचे लहान मुलं असतील, त्यांची पत्नी असेल, त्यांना काहीतरी शाश्वत संरक्षण असावं त्यांच्या जीवाचं. त्यासाठी आम्ही ही योजना करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचबरोबरीनं शेतीच्या बाबतीत आपण बघतोय की आपल्या भागातील शेतकरी बारामतीला, संभाजीनगरला, पुण्याला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जातात. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी आम्ही जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित करू. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची कशी माहिती होईल हे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद माध्यमातून करण्यात येईल. आता एआयच्या माध्यमातून आपण बघतोय की बारामती कृषी विज्ञान केंद्र असेल, BSI असेल, त्यांच्या माध्यमातून बऱ्याच उत्पन्नात वाढ करणं शेतकऱ्यांच्या आणि उत्पादन खर्च कमी करणं, या एआयचा वापर जास्तीत जास्त वाढवण्यासाठी हे सुद्धा जिल्हा परिषद कृषी विभाग काम करेल हे आम्ही या वचननाम्यातून सांगतोय. महिलांच्या बाबतीत बचत गटांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्यांना सध्या बँका कर्ज 1-2 लाख 3 लाखापर्यंत जास्तीत 5 लाखापर्यंत देतात. पण त्यांना 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि त्या महिला बचत गटांना 20 लाखापर्यंत कर्ज मिळवून देऊ. त्या ठिकाणी आम्ही त्यांनी जो माल उत्पादित केलेला आहे त्याला योग्य अशी बाजारपेठ मिळवून द्यायचं सुद्धा काम आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबरीनं आपल्याकडे आई किंवा वडील मयत झालेले असले तर त्यांना बालसंगोपन योजना 18 वर्षाखालच्या मुलांना मिळू शकते. ही योजना सुद्धा याची प्रभावी अंमलबजावणी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातला एकही लहान मूल जे 18 वर्षातला आहे आणि त्याची आई किंवा वडील मयत झाले की ह्या लाभापासून वंचित राहणार नाही. ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर पोषण आहाराच्या बाबतीत असेल, महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कार्यक्रम आखायचे असतील, ह्या गोष्टी आम्ही करणार. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक आरोग्य उपकेंद्रामध्ये CHO समुदाय आरोग्य अधिकारी हे म्हणजे डॉक्टर प्रत्येक उपकेंद्रामध्ये शासनाने दिलेला आहे. त्यांना 10 ते 5 या वेळेत त्या ठिकाणी थांबून रुग्णांची सेवा करणं, रुग्णांना उपचार करणं हे अपेक्षित असताना बहुतांश ठिकाणी ह्याचा वापर म्हणजे योग्य पद्धतीने डॉक्टर CHO थांबत नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील रुग्णांना एकतर खाजगी डॉक्टरकडे जावं लागतं किंवा शहराकडे यावं लागतं. आमची प्राथमिकता हीच नाही की हे जे CHO शासनाने नेमून दिलेल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये आहे, जिल्हा परिषदच्या आरोग्य खात्यामार्फत त्यांच्यावर नियंत्रण असतं, त्याचं पूर्ण नियंत्रण ठेवून त्या ठिकाणी CHO शासनाने नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण वेळ थांबतील आणि त्या नागरिकांना योग्य उपचार करतील. ह्यासाठी आम्ही कटाक्षाने लक्ष देऊन ती गोष्ट करून घेणार आहोत ही आपल्याला सांगायचे. आपण बघतोय की ग्रामीण भागातल्या नागरिकांना तपासण्या म्हणजे BP असेल, शुगर असेल, असे अनेक असतात पण तपासण्या होत नाही. ह्या तपासण्या वेळोवेळी करणे आणि शासनामार्फत जे त्यांना औषधोपचार मिळतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, ह्या गोष्टी शासनाच्या योजना जरी असल्या तर ह्या पोहोचवण्याचं काम हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचं असतं, पण आजपर्यंत झालेलं नाही. ते पोहोचवण्याचं काम, ते कर्तव्य जे जिल्हा परिषदेचं मूलभूत कर्तव्य आहे हे आम्ही योग्य ते पार पाडू हे आपल्याला या प्रसंगी सांगायचं आहे. पशुधनाच्या बाबतीत फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पशुधनावर उपचार करण्याचं काम जिल्हा परिषद माध्यमातून केलं जाईल पशुसंवर्धन विभागामार्फत. आणि त्याचबरोबरीनं दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करून आता परवा एक कळमला प्रदर्शन झालं, त्या ठिकाणी काय होते बायपच्या माध्यमातून तिथे AIचं काही सुद्धा म्हणजे ती रवण किती वेळ करते, ती दूध किती देते किंवा त्यात पाणी किती पिली, हे सगळं हे होतं त्याचं रेकॉर्ड होतं. त्यामुळं दूध उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते. हे सुद्धा पशुसंवर्धन विभागामार्फत करण्याचा आमचा मानस आहे. समाज कल्याण विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण बघतोय की काही ठराविक लोक योजना उचलतात, परंतु आमची प्राथमिकता ही राहील की ह्या ज्या योजना आहेत ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यात पारदर्शकता आणून
समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या माणसालाही या योजनेचा लाभ द्यावा यासाठी आम्ही एक चांगली यंत्रणा त्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद उभा करीत. त्याचबरोबर ज्या शिष्यवृत्ती असेल, दिव्यांगासाठी अनुदान असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही पारदर्शकपणे राबवून प्रत्येक माणसाला शेवटच्या घटकाला त्या पोहोचवण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबरीनं दलित वस्तीच्या बाबतीत निधीच्या बाबतीत आपण बघतोय की बऱ्याच काही वस्त्याला परत निधी दिला जातो आणि बऱ्याच वस्त्या वर्षानुवर्ष त्या आपल्या निधीपासून, हक्काच्या निधीपासून वंचित राहतात. तर एकही वंचित वस्ती राहणार नाही ह्याची सुद्धा आम्ही जबाबदारी या वचननाम्याच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे. आपण रस्त्याच्या बाबतीत, दळणवळणाच्या बाबतीत विचार झाला तर आपण बघतोय की आपण शक्तीपीठ, मोठ्या मोठ्या महामार्गाची घोषणा करतो, पण मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था खूप मोठ्या वाईट प्रमाणात आहे. इतर जिल्हा मार्ग असतील किंवा ग्रामीण मार्ग असतील, हे रस्ते जिल्हा परिषद अखत्यारीत येतात आणि या रस्त्यांना मुख्यतः आमची प्राथमिकता हीच राहील की मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी प्राधान्याने आधी मुख्य रस्त्यापासून गाव जाऊन रस्ते हाती घेण्यात येतील, हे या प्रसंगी आम्ही सांगतोय. त्याबरोबरनं शेत रस्त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण येते. या बाबतीत सुद्धा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतनं शेत रस्त्याची जास्तीत जास्त काम हाती घेऊन योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना शेत रस्ते कसे मिळतील यासाठी सुद्धा आम्ही महसूल विभागाची मदत घेऊन हे अडथळे दूर करून शेत रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामार्फत हाती घेऊन शेतकऱ्यांना त्यांचा माल त्यांच्या शेतापासून गावापर्यंत आणण्यासाठी व्यवस्था करणार आहेत. जलजीवन मिशनच्या बाबतीत पण याच्या बाबतीत बघतोय की आपण जलजीवन मिशन योजनेअंतर्गत असंख्य काम आपण तुम्ही कुठल्याही गावात जावा, सगळे रस्ते उकरून ठेवलेले आहेत, कामं अपूर्ण आहेत. आमची प्राथमिकता हीच राहील की अपूर्ण कामं पूर्ण करून घेणे आणि जे रस्ते उकडलेले आहेत ते रस्ते दुरुस्त करून दुसरी त्या रस्त्यांची परिस्थिती आणणे. कारण आपण ही सगळ्यात एकतर कामं अपूर्ण आहेत, कोट्यवधी रुपये खर्च झालेला आहे, त्याला पाणी मिळत नाही बहुतांश ठिकाणी. ते अपूर्ण कामं पूर्ण करून ती कामं आम्ही जे रस्ते उकडले त्या कामामुळे सगळे रस्ते खालून ठेवलेत बऱ्याच ठिकाणी, सगळ्या रस्ते गावातले रस्ते दुरावत झालेले ते रस्ते सुद्धा करण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी वचन देतोय. त्याचबरोबरीनं शहराप्रमाणे ग्रामीण भागातली घनकचऱ्याचं व्यवस्थापनाचा खूप मोठा प्रश्न आजकाल तयार झालेला आहे आणि घंटागाड्या ग्रामपंचायतला आहेत, पण ते कुठेतरी ते घंटागाड्या उचलतात, गावाच्या बाहेर नदीच्या कडेला कुठेतरी गायरानात ते कचरा टाकतात. पण त्यामुळे नवीन एक प्रश्न ग्रामीण भागात तयार होतोय. यासाठी तालुका स्तरावर पुस्तक तयार करून हा जो कचरा एकत्रित करायचा आणि कचऱ्यावर शासकीय पद्धतीने त्याचं विघटन करण्याचं आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून राष्ट्रीय जनतेला आश्वस्त करू इच्छितोय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण आपले सरकार सेवा केंद्र असतं, प्रत्येक ग्रामपंचायतीला आपले सरकार सेवा केंद्र आहे. त्या ठिकाणी जवळपास 23 प्रकारच्या सेवा देणं बंधनकारक असतं, पण 23 पैकी जर रहिवाशी सोडलं, मृत्यूचा दाखला सोडला तर कुठलीच सेवा मिळत नाही. तर ह्या ज्या 23 सेवा देणं त्या बंधनकारक आहेत, त्या 23 सेवा दिल्या तर कुठल्याही म्हणजे शासकीय कार्यालयात खेटी मारावं लागणार नाही किंवा कुठल्या खासगी सीएस सेंटर जावं लागणार नाही. तर ह्या 23 सेवा ज्या दर महिन्याला ग्रामपंचायतच्या वित्त आयोगातून त्या कंपनीला पैसे जातात, त्या 23 सेवा पूर्ण क्षमतेने देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद कार्यरत राहील, काम करेल आणि नागरिकांना कुठलीही आर्थिक बंधन न बसता आपल्या आपल्या गावात त्यांना त्या सेवा मिळतील. अभ्यासिकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर जनसुविधा, नागरी सुविधा हे जे ग्रामपंचायतला हेड आहे त्या माध्यमातून आपण तिथं अभ्यासिका उभारू शकतो. त्यामुळं आम्ही त्या आमचा संकल्प आहे की प्रत्येक गावात एक अभ्यासिका उभारून एमपीएससी, यूपीएससी किंवा छोट्या छोट्या परीक्षा आहेत याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका जनसुविधा, नागरी सुविधांच्या योजनेच्या माध्यमातून आश्वस्त करतो. शाळेच्या बाबतीतही तुम्हाला सांगितलं की सुसज्ज अशी शाळा, पिण्याचे स्वच्छ पाणी, सीसीटीव्ही सुरक्षिततेसाठी या सगळ्या सुविधा देऊन आम्ही फक्त मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या मूलभूत कर्तव्य आहेत जिल्हा परिषदेची जे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आता तुम्हाला जर वाटलं बाकीच्या पेक्षा आम्ही काय असं मोठी स्वप्न मोठी आणि प्रत्यक्षात येते त्यांनाच माहित, पण जी वस्तुस्थिती आणि जी गरज आहे त्याच्यावर आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की ह्या सुविधा ज्या जिल्हा परिषदेची मूलभूत कर्तव्य आहे योग्य पार पाडण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या सत्तेत काम करू, एवढंच या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्हाला धाराशिव जनतेला सांगायचं. मला वाटतं या वचननाम्याच्या निमित्तानं आताच जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटलांनी म्हणजे अगदी आपण बघितलं असेल शेतमजुरासाठी विम्याची योजना त्या ठिकाणी आणणं, त्याचबरोबर गावातल्या जलजीवन मिशनच्या कामाची जी दुरावस्था झाली आहे
त्या दुरावस्थेमुळं पैसे खर्च झालेत सरकारचे, पण प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. त्याचं व्यवस्थित नियंत्रण करून प्रत्येक योजना चालू करून प्रत्येक घरापर्यंत ते पाणी पोहोचवणं. त्याचबरोबर शाळेच्या 500 वर्ग खोल्याची जी आवश्यकता आहे ती तातडीनं पूर्ण करणं. सेमी इंग्रजीचे वर्ग पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये चालू करणं. त्याचबरोबर महिला बचत गटांच्या बाबतीत जो महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला एक त्या ठिकाणी मार्केटिंग चेन उपलब्ध करून देणं, त्यांना कर्ज मिळण्याच्या बाबतीत सुलभता उपलब्ध करून देणं आणि जी जिल्हा परिषदनं महत्त्वाची कर्तव्य त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पार पाडणं गरजेचं आहे. रस्त्याच्या बाबतीत असतील आणि मला वाटते सगळ्यात महत्त्वाचं हा आहे की जनसुविधेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये वाचनालय तयार करणं. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी तयारी करतात. अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं त्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून देणं आणि ती तयारी त्यांनी गावाच्या पातळीवर सुद्धा करतील अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक गावाच्या पातळीवर त्यांना उपलब्ध करून देणं. मला वाटतं असे महत्त्वाचे निर्णय ग्रामीण भागाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या जनतेच्या जीवनावर आमूलाग्र बदल टाकणारे जे आहेत, मला वाटतं ते निर्णय आम्ही या वचननाम्यामध्ये दिलेत. वास्तविक परिस्थितीवर आम्ही हा सगळा वचननामा तयार केलाय. कारण उगाच मोठी मोठी स्वप्न दाखवायची आणि प्रत्यक्षात करणं शून्य किंवा हा अमुक पायलट प्रोजेक्ट तमुक पायलट प्रोजेक्टपेक्षा जी वस्तुस्थिती आहे ती समजून घेऊन त्या वस्तुस्थितीवर आपण काम करून त्याच्यात सुधारणा करणं. मला वाटतं ह्याच्या बाबतीत आपण हा वचननामा वस्तुनिष्ठ वचननामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही जे विषय मांडलेत ते विषय ग्रामीण भागातल्या जनतेसाठी किती महत्वाचे आहे की ग्रामीण भागातील जनता मला वाटते त्यांना हे पण विषय समजले असतील, कारण समजण्यासारख्या भाषेतच आम्ही मांडलेत. आणि ही जी अडचण आहे ही अडचण सुद्धा ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाच्या समोरची अडचण आहे. त्यामुळं या वचननाम्याच्या माध्यमातून अगदी वॉरपुटिंगवर आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि ग्रामीण भागातल्या जनतेला माहिती आहे की आम्ही आमच्या आयुष्यातला पूर्ण वेळ सर्वसामान्य लोकांच्या अडचणीसाठी, सर्वसामान्य लोकांच्या सुखासाठी, सर्वसामान्य लोकांना ज्या ज्या सुविधा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत त्याच्यासाठी अगदी पूर्ण वेळ आम्ही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देतोय. त्याच अनुषंगानं माझं धाराशिव जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की उद्याच्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी, कारण बऱ्याच ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आमची युती आहे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पण आहेत, पण जिथं ज्या ज्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये युती शक्य आहे त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही युती केलेली आहे आणि तिथं आम्ही काही ठिकाणी एकत्रितपणे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीत आम्ही ही निवडणूक लढवतोय. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं त्या ठिकाणी आमच्या जिथं युती आहे तिथल्या युतीतल्या उमेदवारांना आणि जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतात तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि नेमकी जिल्हा परिषद आम्हाला कशासाठी हवी आहे ह्याच्याबाबतचं विवेचन आम्ही ह्या वचननाम्यामध्ये दिलंय. मला वाटते ही जिल्हा परिषद आम्हाला आमच्या कुटुंबातली कुठली व्यक्ती निवडणूक लढवत नाही, त्यामुळं आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी किंवा आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्या खुर्चीवर बसवण्यासाठी हा वचननामा नसून आमच्या जिल्हा परिषदमध्ये बहुमत आल्याच्या नंतर ग्रामीण भागातली गृहिणी, जिला ग्रामीण भागाच्या समस्येची जाण आहे, जी सर्वसाधारण कुटुंबातनं पुढे आले असेल आणि जिला नेतृत्व करायची क्षमता आहे, अशा सर्वसामान्य भगिनी आमची जिल्हा परिषदची अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसेल आणि सर्वसामान्याच्या भावना जाणून घेऊनच ती तशा पद्धतीनं कार्य करेल. माझ्या कुटुंबातला किंवा कुठल्या आमच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातला व्यक्ती त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसावा अशा पद्धतीची लालसा ना आमच्या कुठल्या लोकप्रतिनिधीची आहे ना आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्याची आहे. तर लोकांमधनं लोकांचं नेतृत्व तयार व्हावं, कारण पंचायत राज हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आपण जर बघितलं असेल अगदी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचंही उदाहरण देता आलं, अगदी कैलासदादांचं सुद्धा देत आहे. कारण ग्रामपंचायत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर विधानसभा, मला वाटतं अशा पद्धतीने त्याचं सुद्धा मार्गक्रमण पुढे झालंय. विलासराव देशमुख साहेब सुद्धा बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापदापर्यंत साहेब सुद्धा पोहोचलेत. त्यामुळे ही जी निवडणूक आहे
ती ग्रामीण भागातलं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व पुढे आणणारी निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीला त्याच पद्धतीनं लढलं गेलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं नेतृत्व पुढे यावं आणि सामूहिक प्रयत्न राजकीय दृष्टीनं, कारण राजकारण हे कुठल्या एकाच घराचा वारसा बनण्यापेक्षा, एकाच घराची मक्तेदारी बनण्यापेक्षा ती सर्वसमावेशक असली पाहिजे, समाजाच्या सगळ्या घटकाला घेऊन सोबत असली पाहिजे. ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी आम्ही पुढे जातोय आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की धाराशिव जिल्ह्यातील जनता आपलं मत मशाली या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून निश्चितपणे आम्हाला धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये बहुमताचा आकडा पार करेल. महाविकास आघाडीकडे असे सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा होती जिल्ह्यात आहे. पुढे कसं जाणलं नेमकं? कसं असते, प्रत्येक कार्यकर्त्याला 8 वर्षांनंतर जिल्हा परिषदची निवडणूक लढण्याची इच्छा असते. जिथं आमचा कार्यकर्ता निवडणूक लढवत असतो तिथं वाटत असते की आमच्या कार्यकर्त्यांनी लढावी, त्यांचा कार्यकर्ता जिथं वाटते तिथं त्यांचा. घोडं कुठं आणलेलं नाही, घोडं व्यवस्थित गंगेतनं आलेलं आहे. जिथं जिथं जिल्हा परिषद त्या ठिकाणी आमची युती होऊ शकते, शक्य आहे, त्या ठिकाणी आम्ही युती केली. कार्यकर्त्यांना ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, 8-9 वर्षांची निवडणूक होते आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा होती की निवडणूक लावायची असते. त्यामुळे काही ठिकाणी जागा वाटपात हक्क धरल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडी ठेवलेली नाही, म्हणून आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. यातल्या काही गोष्टी नाही हे जे म्हणजे सत्तेच्या जीवावर आमची सत्ता आहे म्हणून निधी नाही मिळणार. मला एक विचारायचंय, तर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा नियोजन समितीचा जो निधी असतो त्यातला जवळपास 75% निधी हा जिल्हा परिषद माध्यमातून खर्चला जातो. मग मला त्यांना विचारायचं, जर एखादी जिल्हा परिषद विरोधात गेली तर जिल्हा नियोजन समितीचा निधी तुम्ही थांबवणार आहेत का? जो कायद्यात त्यांनी कुठल्या संविधानात हे कुठं बसतं? आम्ही ह्या ज्या जाहीरनामा दिलेला आहे म्हणून आम्ही मोठ्या गोष्टी कुठल्या केलेल्या नाहीत. ज्या जिल्हा परिषदेची मूलभूत कर्तव्य जी पहिल्यापासून मी शब्द वापरतोय, जी मूलभूत कर्तव्य आहे. आता आपण जर दिल्ली मॉडेलच्या शाळेच्या विषयी एका एक विषयावर जाऊ तर डाएट ही संस्था आहे. अरविंद केजरीवाल साहेबांनी तिथे काय वेगळं काय केलं नव्हतं, फक्त अपग्रेडेशन केलं होतं. त्या शिक्षकांचं इथं नवीन शिक्षक भरती करावी लागणार नाही. डाएटच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण देऊन जे आधुनिक जे समजा काही विज्ञानचे शिक्षक असते, इंग्लिश मिडियमच्या सेमी इंग्लिश शिकवू शकतात. आधी सेमी इंग्लिश चालू होतं, हे परत चालू करून पटसंख्या वाढवून आपल्याला ते मॉडेल कसे विकसित करता येईल आहे त्या मनुष्यबळावर आहे त्या ह्यावर फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि ती तुमची इच्छाशक्ती पाहिजे. म्हणून आम्ही ते सांगतो तुम्हाला की आम्ही ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी पूर्ण करण्यासाठी जो वस्तुनिष्ठ गरज आहे ह्याच गोष्टीच आम्ही बोलतोय. ज्या गोष्टी आमच्या हातात नाही ह्याच गोष्टीच आम्ही एकही बोललो नाही किंवा आम्हाला खोटी स्वप्नही दाखवायची. मला ह्याच्यात फक्त एकच सांगायचं, जिल्हा नियोजन समितीचा जो 75% निधी जिल्हा परिषदेला देणं क्रमप्राप्त आहे संविधानानुसार, जो संविधानात तरतूद आहे. जिल्हा 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 नियोजन समितीच्या निधीला त्या ठिकाणी जी तरतूद आहे आणि जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचा निधी हा द्यावाच लागतो. कुणाच्या बापाला तो निधी अडवता येत नाही. कार्यनिधी यंत्रणा ही जी त्रिस्तरीय आपली रचना आहे, म्हणजे 3 टायर सिस्टीम जी आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. कार्यनिधी यंत्रणा बऱ्याच कामाच्या ग्रामीण भागातल्या सगळी जिल्हा परिषद असते. म्हणजे जी कार्यनिधी यंत्रणा बदलू शकता का तुम्ही? मी सत्ता आहे म्हणून बदलता येते का? म्हणजे काहीतरी लोकांना सांगायचं किंवा ही जी सत्ता नाही यांना मतदान करू नका, यापेक्षा तुम्हाला मतदान का करावं हे सांगा. ह्याची सत्ता नाही ह्यांना मतदान करू नका म्हणण्यापेक्षा तुम्हाला मतदान का केलं पाहिजे ही सांगता आलं तर तुम्ही सांगा. असं पण नाही की केंद्र सरकार आमचं आहे, राज्यातलं आमचं आहे. केंद्र सरकारपासून विविध ग्रामीण योजना आपण म्हणजे आपल्याला आज पाहिजे किंवा नवीन काही ग्रामीण योजना आहे. मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. ऑनलाईन जंगली रम्य ऍपच्या बाबतीत मी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला.
मी त्या ठिकाणी अश्विनी वैष्णवची जी माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत त्यांना भेटलो. आपल्या बावीला झालेली जी दुर्दैवी घटना आहे त्याच्या बाबतीत त्यांना अवगत केलं आणि त्यांना समजून सांगितलं की ह्या ऑनलाईन गेमिंगच्या ऍपमुळं ग्रामीण भागातले अनेक प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. आपल्या माहितीसाठी 4च दिवसात लोकसभेत ऑनलाईन गेमिंग बंदीच्या ऍपच्या बाबतीतलं विधेयक आलं, मंजूर झालं आणि राष्ट्रपतीने अगदी दुसऱ्या दिवशी त्याच्यावर स्वाक्षरी केली. मग हा विषय उचलणारा विरोधी पक्षाचा खासदार ओमराजे निंबाळकर होता. मग केंद्र सरकारनं माझं ऐकलं नाही का? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, टेंभुर्णी ते लातूर या मार्गाचं चौपदरीकरण व्हावं म्हणून मी गडकरी साहेबांना तारांकित प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले. मग गडकरी साहेबांनी त्याचा डीपीआर तयार केला. वर्क ऑर्डर झाली, काम चालू आहे त्याचं. 1 वर्ष मुदत आहे. 1 वर्षात तो रस्ता चौपदरीकरण होणार आहे. कुठून? टेंभुर्णी पासून ते लातूर पर्यंतचा. मग मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. मग केंद्र सरकारनं थांबवलं का? 2014ला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा झाली होती. 14 ते 19 त्याच्या बाबतीत कुठलीच प्रगती झाली नाही. मी लोकसभेत खासदार म्हणून गेलो. खासदार म्हणून गेल्याच्या नंतर मी केलेल्या डिबेट रेकॉर्डवर आहेत. मी केलेले तारांकित प्रश्न रेकॉर्डवर आहेत आणि मी केलेले पत्रव्यवहार पण अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री होते त्याच्यापूर्वी जुने रेल्वे मंत्री जे होते त्यांच्याकडे केलेले जे पत्रव्यवहार आहेत ते सगळे माझ्याकडे रेकॉर्डवर आहेत. मी पाठपुरावा केल्याच्या नंतर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाचं काम चालू झालं आणि आपल्या माहितीसाठी मार्च 2027 पर्यंत तुळजापूर ते धाराशिव पर्यंत इंजिन ट्रायल होत आहे. मग मला काय म्हणायचंय, मी विरोधी पक्षाचा खासदार होतो, मग हे राहिलं का? त्याच्या पुढे जाऊन सांगतो. आलिमको नावाची संस्था केंद्र सरकारने 1976ला स्थापन केली. काय करते ही संस्था? दिव्यांग बांधवाला त्या ठिकाणी कृत्रिम पाय, कृत्रिम हात, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल असेल, काना ऐकायची मशीन असेल, स्मार्टफोन असेल, स्मार्ट स्टिक असेल, हे अपंग बांधवाला, दिव्यांग बांधवाला लागणाऱ्या साहित्याचं वाटप मोफत करते. याचं शिबिर 2019 पर्यंत एकाही खासदाराने घेतलं नाही. आमदार कैलास पाटील आणि आम्ही पहिले आहेत जिने आम्ही ह्या शिबिराचं आयोजन केलं आणि जवळपास 7 कोटी रुपयाचं साहित्य आमच्या अपंग बांधवांना मोफत वाटलं. मग मी विरोधी पक्षाचा खासदार होतो, ते विरोधी पक्षाचे आमदार होते. मग आम्हाला ती योजना राबवण्यात कुठं अडचण आली का? एक लक्षात घ्या, आपली स्वतःची इच्छाशक्ती असेल आणि आपल्यात जर धमक असेल तर आपण प्रत्येक गोष्टीत मार्ग काढू शकतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा खासदार जरी असला, विरोधी पक्षाचा आमदार जरी असला तर त्याला दिलेल्या संविधानिक अधिकाराच्या जोरावर, त्याला दिलेल्या संसदेतल्या आयुधाच्या जोरावर त्याचा वापर करून तो त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पार पाडू शकतो. हे मी जी उदाहरणं सांगितली ती उदाहरणासह सिद्ध करून मी आपल्याशी सांगतो. मला तुम्ही जे सांगितलं की विरोधकाचं असं म्हणणं आहे की आपली केंद्रात राज्यात सत्ता आहे आणि याला निधी कुठून मिळणार, म्हणजे एक प्रकारे हा संविधानाचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, या जी त्रिस्तरीय आपली रचना घालून दिलेली आहे त्यानुसार जी कार्यान्वित यंत्रणा आहे, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती, उद्या तुम्ही ग्रामपंचायत असं म्हणता एखाद्या गावात, म्हणजे मूलभूत हक्कावर गदा आणण्याचं तुम्ही काम, म्हणजे एक प्रकारे तुम्ही जिल्ह्यातल्या जनतेला ब्लॅकमेल करताय. आम्हाला सत्ता द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही, तर तुमचा विकासात आढावा घेऊ. तुम्ही जे सांगितलं ते जर खरं असेल तर म्हणजे एक प्रकारे तुम्ही ब्लॅकमेल करताय की आम्हाला सत्ता द्या, आम्हाला नाही दिली तर आम्ही विकास होऊ देणार नाही, सत्ता आमची आहे. ही कुठली मानसिकता? बरं, मला ही मानसिकता तुम्हाला पटते का? आणि मला एकच मिनिट फक्त एक उत्तर देतो. आपल्या संघराज्य प्रणालीमध्ये कर्नाटक सारखं राज्य आहे, तेलंगणा सारखं राज्य आहे, तिथं काँग्रेसचं राज्य आहे, तिकडं पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीचं राज्य आहे. ही सगळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली राज्य आहेत. मग तेलंगणाची लोक तिथलं सरकार चांगल्या योजना राबवायला का नाही एकदा बघा. आपल्या माहितीसाठी मी पंचायत राज कमिटीवर आहे, मी व्हिजिट केलंय तेलंगणा. आपल्या माहितीसाठी सांगतो, तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जे घरकुलासाठी 5 लाख रुपये देते, तीही केंद्राचा 1 पैसाही न घेता. केंद्राचा 1 रुपया न घेता 5 लाख रुपये एका घरकुलासाठी देते. आणि कर्नाटक हे राज्य आहे जे MREGS ही योजना अतिशय प्रभावीपणे राबवते. त्याच्यामुळं असं नाही, मग ह्याचा अर्थ ते विरोधी पक्षाचे राज्य होते, काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत म्हणून ते राज्य चालू शकले नाहीत असं नाही आहे. 2012-2021 पर्यंत आपल्या जिल्हा परिषदांचा पुढील सणाचा जो टाईम होता तो 2% होता. पण 2021 पासून ते 26 पर्यंत पुढे गेला. त्याच्या बाबतीत सगळ्यात मुख्य कारण कसं आहे,
त्याला सेव्हिंग Exact. सेव्हिंग सुरू करण्यासाठी दिलेलं आहे. दिल्ली मॉडेलमध्ये सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे, फर्स्ट लँग्वेज हिंदी आहे. तर तसं सेव्हिंग सुरू होईल दिल्ली मॉडेल. तर त्यासाठी शिक्षक आहे आहे तेच म्हणतोय मी. डाएट ही संस्था आहे. दिल्ली सरकारनं पण काही नवीन शिक्षक भरती केली का? आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं आणि त्यातून शिक्षक करून त्यांना शिकवायला लावलं. त्यांनी काय नवीन शिक्षक भरती केली का कुठली? काही शिक्षक त्यांनी ट्रेनिंग केली. डाएट संस्था शिक्षण प्रशिक्षण संस्थाच आहे ना, आपली शासनाची संस्था आहे. फक्त त्यांचं जर योग्य काम झालं आणि आपण जर अपडेट झालो नाही तर अपग्रेड झालो नाही तर आपण टिकणार कसे? आणि सेमी इंग्रजी बंद करणं ही खूप मोठी चूक होती. आणि एक हळूहळू अशी शासनानं काय केलं, आता 60 विद्यार्थी पट असला, 60चं 59 झालं तर एक शिक्षक कमी होतो. म्हणजे मार्च 24च्या एका शासन निर्णयानुसार. आणि 60चं 61 झालं, समजा 2 विद्यार्थी वाढले तर तो शिक्षक परत यायला पाहिजे. पण तसं नाही, त्याला 76 विद्यार्थी व्हावा लागतो. शासनाचं धोरण आहे की जिल्हा परिषद शाळा हे बंद पडल्या पाहिजेत, खासगीकरण झालं पाहिजे. एक वेळ अशी येईल, आपण जर ह्या जिल्हा परिषद शाळा टिकवल्या नाहीत आणि काळानुसार बदलू नाही तर सगळ्या जिल्हा परिषद शाळा बंद पडतील. नाईलाजानं सगळ्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिक्षण घ्यावं लागेल. त्यामुळं हे टिकवणं ही आपल्या पुढच्या पिढीची, सर्वसामान्य नागरिकांची गरज आहे आपली. यासाठी सगळ्यात महत्वाचं आमचं प्राथमिकता शिक्षण असणार आहे. शिक्षणावर जे जिल्हा परिषद शाळा आहे त्या टिकवण्यासाठी, पटसंख्या वाढण्यासाठी आता काही शाळा खूप चांगल्या आहेत. आता सांजे शाळा असेल, करजखेडे शाळा असेल, म्हणजे तिथं शहराजवळ शाळा असून सुद्धा इथल्या खाजगी शाळेत जेवढे विद्यार्थी तेवढं सांजा जिल्हा परिषद शाळेत आहे. कसबे शाळा आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यात अशा काही एवढ्या शाळा चांगल्या आहेत. ह्या अशा पद्धतीच्या शाळा सगळीकडे झाल्या तर तिथं कसबे असं गाव आहे, 365 जिल्हा परिषद शाळा भरते. तिथं 200 ते 250 कुटुंब बाहेरून येऊन जसं शहरात राहतात शिक्षणासाठी तसं शिक्षणासाठी राहिले. तशा पद्धतीने जर आपण शाळा केल्या तर सर्वसामान्यांच्या लेकराला मोफत आणि चांगलं शिक्षण मिळणार का नाही, ह्याच्यासाठी आम्ही काम करणार. जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहेत, जिल्हा परिषदेच्या अनेक मुख्य ठिकाणी जागा आहेत, अनेक जागेवर अतिक्रमण झालेलं आहे. ह्या जागा विकसित करून, जसं पुणे जिल्हा परिषदेचा स्वनिधी खूप मोठ्या प्रमाणावर आहे, शेष मोठ्या प्रमाणात, शेष स्वतःचा मोठा असला की आपोआप बाकीच्या योजना सगळ्या राबवायला सोपं जातं. शासनावर अवलंबून राहायची गरज पडत नाही. त्याच पद्धतीने आम्ही ज्या मोक्याच्या जागा आहेत ह्या विकसित करून जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवणार. जिल्हा नियोजन समितीचं 24 किती नगर परिषद जिल्हा परिषद किती घटना शिल्लक आहे आणि नाविन्यपूर्ण काही अनेक योजना ज्या आहेत जिल्हा परिषद मी एवढं डिटेल मला खर्चित किती आहे माहित नाही, कारण त्यांनी स्टे दिला, स्थगिती दिली आहे का ना, स्थगिती दिली, परत सांगितलं की थोडी रक्कम सोडून बाकीच्या रकमेला तुम्ही गरज असेल तर परत मान्यता द्या. त्यात बरीच कामं बदलली. मागच्या नियोजन समिती आम्ही ते पालकमंत्र्यांना आणून दिली, परत घ्यायला सांगितलं. पुढं काय झालं, आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला माहिती मागतोय. प्रशासन आम्हाला योग्य माहिती योग्य वेळी माहिती देत नाही. माहिती आली तर तुम्हाला त्या बाबतीत डिटेल आम्ही सांगू काय नाविन्यपूर्ण ही कारण यंत्रणा जिल्हा परिषद नाही आमच्या माहितीप्रमाणे कलेक्टर ऑफिस असते, त्यांनी काय घेतलंय माहिती घेतली. अजून काय संपवायचं याच्यामध्ये आता तुम्ही महाविकास आघाडीचं सांगितलं होतं, नगरपालिकेला हे दिसलेलं आहे की महाविकास आघाडी जर असली तर तुम्हाला त्यांची पहिली पसंती होती. परंतु आता जिल्हा परिषदेमध्ये चर्चा चालू होते त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून करताना जनतेचं मागवण होत असतं, 2 पावलं मागं घेऊन वगैरे असं काय करता आलं नसतं. कारण ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि ग्रामीण भागामधून महाविकास आघाडीचं मोठं वलय आहे अजूनही. तर महाविकास आघाडी असती तर जास्त फरक पडला असता असं नाही का वाटतं? तुम्ही जेवढं सांगता एवढं जर सोपं असतं तर सगळीकडेच महाविकास आघाडी झाली असते. कसं असतं, आम्ही वरून नेतृत्व करत असताना आम्हाला सुद्धा वाटतं की बाबा सगळीकडे आघाडी व्हायला पाहिजे. आघाडी व्हायची असेल तर प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्ते इच्छा आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही. आणि मग त्यावेळेस त्या पक्षाच्या नेतृत्वाचे हात काही ठिकाणी बांधले जातात की बाबा कार्यकर्ता समोरचा आपल्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि त्याला वाटत असते की नेतृत्व करायची संधी मलाही मिळाली पाहिजे. सामान्य कुटुंबातला असतो. अशा वेळेस त्या कार्यकर्त्याला
संधी देणं मला वाटतं त्या पक्षाचं नेतृत्व म्हणून आमची जबाबदारी आहे. मग बऱ्याच ठिकाणी नाही, बहुतांश ठिकाणी आमची आता तुळजापूर असेल, त्याचबरोबर धाराशिव असेल, उमरगा, लोहारा, बऱ्याच ठिकाणी आमची युती झालेली आहे. काही मोजक्या जागेवर म्हणजे अगदी आपल्या हाताच्या पोटावर मोजण्याच्या जागा निघतील त्या, जिथं आमची मैत्रीपूर्ण लढत होते. नाहीतर बहुतांश जागेवर आमची महाविकास आघाडी झाली. दादा, तुम्ही काल वक्तव्य केलं की EVM च्या बाबतीमध्ये शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते आहेत तो महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते EVM च्या बाबतीत शंका घेत एक लक्षात घ्या. माझं नाही ऐका नाही मी सांगतो तुम्हाला, दोन्हीची गल्लत होईल. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचं म्हणणं असं आहे की जी मतदार यादी आहे, मतदार यादी म्हणजे थोडक्यात मतदान तुमचं धाराशिवचं आणि मतदार जर बीड जिल्ह्यातले आणून इथं टाकले, ह्याच्यात जो काही गोळ व्हायलाय, किंवा थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो मी तुळजापूर विधान परिषदेचं. तुळजापूर विधानसभेमध्ये काय झालं, 6,500 बोगस नावं नोंदवायचा प्रकार झाला ना. ही जी प्रक्रिया होते त्याच्यामध्ये बोगस मतदार लावून त्यांचं मतदान करून घेतलं जातं, त्याच्यावर आक्षेप आहे. आणि माझं मत असं आहे की जी ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीनच्या काही तपासण्या आहेत. सकाळी ज्यावेळेस मतदानाला येते त्यावेळेस आपल्याला 50 मतं त्या ठिकाणी नोंदवून ती 50 मतं नेमकी जिथं बटन दाबलं होतं त्याच पक्षाच्या उमेदवाराला गेलेत का हे त्या ठिकाणी खात्री करून दाखवलं जाते. तर ती खात्री करून बघावं, मग मशीन लॉक करावी रिसेट करून. आणि मशीन लॉक झाल्याच्या नंतर ज्या सिरियलच्या नंबरच्या मशीनवर 7C फॉर्मवर आपण सिरियल नंबर लिहून घेतो त्या मशीनचा, तो सिरियल नंबर मतमोजणीच्या वेळेस तीच मशीन आली का नाही याची खात्री करून घ्यावी. मला वाटतं या 3 गोष्टी जर केल्या तर ईव्हीएम मध्ये त्या ठिकाणी आपण कुठलाही फेरबदल करू शकत नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि आमच्या नेतृत्वाचं सुद्धा म्हणणं हेच आहे की मतदार याद्यामध्ये गोळ घातला. आता तुम्ही बघितलं असेल, एक घर आणि 400 माणसाची पत्ती तिथं नोंदवली. हा जो गोळ आहे किंवा अशा पद्धतीने जी मतदार नोंदणी झाली, बोगस मतदार नोंदणी, त्याच्या बाबतीत मला वाटतंय त्या ठिकाणी राहुल गांधी असतील किंवा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, याच्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. आणि ईव्हीएमच्या बाबतीत जे झालंय, ईव्हीएमच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की एवढ्या 4 गोष्टी जर प्रत्येक बूथवरच्या माणसानं जर केल्या, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजे, त्या संविधानावर देश चालला पाहिजे, या देशातली लोकशाही टिकली पाहिजे, अशी ज्या माणसाची भूमिका आहे, त्या प्रत्येकानं मतदान चालू होण्याच्या पूर्वी मतदान केंद्रावर जाऊन हे कर्तव्य आपलं पार पाडावं ह्या मताचा मी आहे. आणि हे जर कर्तव्य 3 पार पाडली मला वाटतं त्या मशीनमध्ये कुणालाही त्या ठिकाणी फेरबदल करता येणार नाही.